माझ्या सगळ्या बालमित्रांना जॅकीचा नमस्कार. काय मग मित्रांनो, काय चाललंय? दररोज शाळेत धमाल करत असाल ना? काय म्हणालात? मी कोण आहे? माझं तुमच्याकडे काय काम आहे? अहो, मला ना नवीन नवीन मित्र जोडायला खूप आवडतं. आणि मित्र जर तुमच्यासारखे नन्हे मुन्ने असतील तर मग काय धमालच. आज मी तुम्हाला माझ्या 3 लहान दोस्तांची ओळख करून देणार आहे. तुम्ही मे महिन्याची सुट्टी मजेत घालवली असेलच. पाहूया या तिघांनी सुट्टीत काय काय केलं. चला तर मग. हे आहेत राहुलचे पप्पा मम्मी, श्री व सौ गुप्ता. राहुलचे वडील एक मोठे बिझनेसमॅन आहेत. अरे पण इथं राहुल कुठे दिसत नाही बरं? यांच्याकडूनच कळेल. चला तर मग बघूया. कुठे आहेत चिरंजीव? सकाळचे 8 वाजले, उठा म्हणव त्यांना. तो कसला उठतोय? परीक्षा संपल्यापासून 11च्या आधी उठला तर खरं. एवढा वेळ झोपणं बरं नव्हे. जा, उठव जा त्याला. बाळ राहुल, उठ बघू आता. उगीच आळशासारखं पडून राहू नको. हे काय गाई, आत्ता कुठं फक्त 8 वाजले. 11च्या आत मला उठवायला येऊ नकोस. हे आहेत आळशी नंबर 1 राहुल. आता 11 पर्यंत यांच्याशी भेट होणार नाहीच आहे. चला तर मग तोपर्यंत आपण बाबूच्या घरी जाऊया. हे आहे बाबूचे घर. छोटेसेच आहे. बाबूचे वडील गेल्या वर्षी देवाघरी गेले. तेव्हापासून बाबूच्या आईने मोठ्या हिमतीने घर चालवलंय. लोकांच्या घरची धुणी भांडी करत, झाडलोट करत बाबूच्या आईने बाबूचे शिक्षण, बाबूचे हट्ट पुरे करण्यात कोणतीही कमी केली नाही. बाबू उठ आता, मला कामावर जायचे. तुझा तू जाग आहे, मला अजून झोपायचंय. मी गेले की तुला चहा मिळणार नाही. उठ लवकर. हा आहे बाबू. याला मोठं होऊन खूप श्रीमंत व्हायचंय, अगदी राहुलच्या वडिलांसारखं. याला थोडं आवरू दे, तोपर्यंत आपण पिंकीकडे जाऊन येऊया. चला तर मग. आहा, ही आहे पिंकीची खोली. इथला नीट नेटकेपणा पाहून पिंकीच्या स्वभावाविषयी तुम्हाला अंदाज आला असेलच. अरे पण ही पिंकी गेली कुठे? पिंकी, ही आहे पिंकीची आई. ही मिस्टर गुप्तांच्या म्हणजेच आपल्या राहुलच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करते. पिंकीचे वडील मात्र ऑफिसच्या कामानिमित्त नेहमी दौऱ्यावरच असतात. क्वचितच ते घरी असतात. झालं का दात घासून? चहा तयार झालाय. ही आहे पिंकी. सुट्टीचा दिवस असला तरी नेहमी वेळेवर उठणं, दात घासणं, अंघोळ करून देवाला आईला नमस्कार करणं, आपल्या आईला घरकामात मदत करणं हा पिंकीचा दिनक्रम. तर मित्रांनो, मी ओळख तरी करून दिलेली आहे या तुमच्या नवीन मित्रांची. पाहूया आपले हे 3 मित्र आता काय करणार आहेत ते. मी पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला येईनच. ओके, बाय बाय. आई, तू पिंकीच्या घरी चाललीस ना? वै, येणार आहेस का तू? हो. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे. शाण माझं बाळ. बाबूची आई आली असणार. मी उघडते दार. बाबू, आज तू पण आलास? चल, आज कुठेतरी फिरायला जाऊया. आई, मी फिरून येऊ? हो, पण जास्त ऊन व्हायच्या आत परत या. हो.
राहुल पाहिलंस राहुल, तू त्या आजींना जमिनीवर पाडलास आणि आता तूच जमिनीवर पडलास. आपण दुसऱ्यांना त्रास दिला की देव आपल्याला शिक्षा करतो, समजलं? हो समजलं. तुझं पुराण तुझ्या जवळच ठेव. अरे पण राहुल, एवढ्या सकाळी तू आवरून तयार? हो ना, आईने झोपूनच दिलं नाही. तुम्ही कुठं फिरायला चाललंय काय? हो, इथंच गणपतीच्या देवळात जाणार आहे. मी पण येतो, चला. सुट्टी लागल्यावर फक्त थोडेच दिवस बरं वाटतं, नंतर किती कंटाळा येतो ना. हो ना, दिवसभर काय करायचा हा प्रश्नच पडतो. मी तर आता योगा क्लासच लावणार आहे. योगा क्लासेस? हो. राहुल, तू काय करणार आहेस? मी तर आईस्क्रीम खाणार आहे. आईस्क्रीम? तू बघा आईस्क्रीम वाला. चला. अजिबात जायचं नाही. असं रस्त्यावरचं खाऊन आपली तब्येत बिघडू शकते, मोठमोठे आजार होऊ शकतात. तुला खायचं नसेल ते राहू दे, आम्ही खातो. चल रे बाबू. काका, 2 ऑरेंज फ्लेवर द्या. हे घ्या आईस्क्रीम. थांब राहुल, पैसे मी देतो. ठीक आहे. मी घरी चाललीये, तुम्ही येणार आहे का? मी जातो माझ्या घरी, संध्याकाळी भेटू. आणि हो पिंकी, मी ही योगा क्लासेसला येणार आहे. जातो मी आता. तू का दिलेस पैसे? तो राहुलच देतो दरवेळी, यावेळी मी दिले. तुला माहितीये ना, तुझी आई किती कष्ट करते पैसे मिळवण्यासाठी. आपण मुलं पैसे कमवू शकत नाही, पण वाचवू तरी शकतो ना. तुझं असं आईस्क्रीम साठी पैसे खर्च करणं चुकीचं आहे. उद्या तू असं रस्त्यावरचं खाऊन आजारी पडलास तर तुझी आई कुठून आणणार एवढे पैसे? आजारी पडायला काय रोज रस्त्यावरच खात नाही मी. आलात का तुम्ही दोघं? आधी जाऊन हातपाय धुवायचे. आई आहे का आत? नाही, ती मघाशीच गेली कामावरून. तू आत तरी ये, मी तुमच्यासाठी छानपैकी लिंबू सरबत करते. नाही नको, मी घरी जातो आता. ठीक आहे, पण पिंकीनं तुला योगा क्लास बद्दल सांगितलं ना? हो, बघतो आई काय म्हणते ते. मी सांगितलंय तुझ्या आईला, ती देईल तुला पैसे. ठीक आहे, येतो काकू. हा, सावकाश सारे. तुझं आणि बाबूचं भांडण झालं का? भांडण नाही, पण तो आईस्क्रीम खात होता म्हणून मी त्याला रागवले. चांगलं केलंस तू. चल, आपण सरबत करूया. बाबू, पिंकी, लवकर इकडे या. एक गंमत दाखवतो तुम्हाला. हे बघा, माझ्या बाबांनी मला नवीन सायकल घेऊन दिली. अरे वा, खूपच छान आहे. कधी घेतलीस? काल संध्याकाळी. आलोच मी, प्रकाशकडे जाऊन येतो. हा राहुल मुद्दाम नवीन नवीन वस्तू आणून आपल्याला दाखवतो. आपण त्याच्या एवढे श्रीमंत नाही ना, रोज एक नवीन वस्तू खरेदी करायला. अरे तसं काही नाहीये, आपण त्याचे मित्र ना, म्हणून आपल्याला दाखवायला आणतो. तू सायकल घेतली असतीस तर आणली नसतीस दाखवायला. पिंकी, पिंकी, बाहेर ये लवकर. हे बघ, नवीन सायकल. अरे वा, कुणाची ही सायकल? कुणाची म्हणजे? माझी. तुझी? हो, आजच आईना घेऊन दिली. समजलं. राहुलनं नवीन सायकल घेतली म्हणून तूही तुझ्या आईकडे हट्ट धरलास ना? म्हणून काय झालं? तुला किती समजावायचं? तुला माहितीये, राहुलच्या वडिलांकडे जेवढे पैसे आहेत तेवढे तुझ्या आईकडे नाहीत. तू जर असा विनाकारण खर्च करू लागलास तर काय करणार तुझी आई? विनाकारण काय म्हणून? शाळा सुरू झाल्यावर रोज सायकलने शाळेत जाऊ शकतो आपण दोघं. एवढी कुठं लांब आहे शाळा? चालत 5 मिनिटाच्या अंतरावर तर आहे. त्यासाठी कशाला सायकल पाहिजे तुला? जाऊ दे, तुझं नेहमी असंच असतं. माझंच चुकलं, तुला सायकल दाखवायला आणायलाच नको होती.
आई, काय झालं तुला? काय नाही रे, थोडं बरं वाटत नाही. डॉक्टर काकांकडे गेली होतीस ना तू? हो, औषध लिहून दिलंय त्यांनी. मग आणलंस ना औषध? नाही रे बाळ, महाग आहे खूप औषध. आपल्याकडे तेवढं पैसे नाहीत. तू काळजी करू नको, सकाळपर्यंत बरं वाटेल मला. बाबू, बाळ कुठं चाललास? काका, मी आज सकाळी तुमच्याकडून ती सायकल घेऊन गेलो होतो. बर मग काका, ती सायकल परत घ्या आणि माझे पैसे मला परत द्या. काय सायकल घेऊन पैसे परत देऊ? हो काका, प्लीज मला माझे पैसे परत पाहिजे. नाही बाळ, आम्ही एकदा विकलेली सायकल परत घेत नाही. प्लीज काका, माझी आई खूप आजारी आहे हो. तिच्यासाठी औषध घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. प्लीज ती सायकल परत घ्या आणि माझे पैसे परत द्या. तुला एकदा सांगितलं ना, मी तुझी काही मदत करू शकत नाही. आणि एवढेच जर तुमच्याकडे पैसे कमी आहेत ना, तर कशाला घेतली सायकल? चल जा इथून, मी काही मदत करू शकत नाही. अरे बाबू, तू इथं? आणि रडायला काय झालं तुला? माझी आई खूप आजारी आहे आणि औषध घ्यायला आमच्याकडे पैसे नाहीत. प्लीज राहुल, मला थोडे पैसे दे ना औषधासाठी. अरे मी कुठून देऊ पैसे? सकाळीच माझे बाबा गावाला गेले. प्लीज राहुल, तुझ्याकडे पॉकेट मनीचे पैसे असतील ना? मी तुला सगळे पैसे नंतर परत करेन. पॉकेट मनीचे पैसे? नाही रे बाबा, ते मी माझ्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी साठवून ठेवले आहेत. तू पिंकीकडे जा. हे घे पैसे आणि लवकर जाऊन आईसाठी औषध घेऊन ये. थँक्यू काकू, तुम्ही मदत केली नसती तर. अरे, माझे कसले आभार मानतोस? हे पैसे तर पिंकीचे आहेत. पिंकीचे? हो, मी दिलेल्या पॉकेट मनी मधून साठवलेले पैसे आहेत ते. थँक्यू पिंकी. खरंच मी तुझं म्हणणं कधीच ऐकलं नाही. मी पण जर रोज थोडे थोडे पैसे साठवले असते तर आज आईच्या औषधासाठी ते वापरता आले असते. आज मी 2 गोष्टी शिकलो. एक म्हणजे आपण रोज थोड्या तरी पैशांची बचत केली पाहिजे आणि दुसरी म्हणजे संकट काही मदत करतो तोच खरा मित्र. यापुढे मी राहुलशी कधीच बोलणार नाही. असं नाही करायचं. मान्य आहे, त्यानं चूक केलीये. तुझ्या आईच्या औषधापेक्षा आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला त्यानं महत्व दिलं. पण एक ना एक दिवस त्याला त्याची चूक जाणवेल. तुम्ही अजून लहान आहात. काय बरोबर काय चुकीचं हे अजून तुम्हाला कळत नाही. अजून खूप काही शिकायचंय तुम्हाला. आता जास्त उशीर करू नकोस. लवकर जाऊन तुझ्या आईसाठी औषध घे. आम्ही थोड्या वेळात येतोच. हो, थँक्यू काकू. थँक्यू पिंकी.